नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मेथी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आता बऱ्याच वेळा आपण कोथिंबीर वडी बनवतो, पालक वडी बनवतो, पण आज आपण मेथीची वडी बनवणार आहे। कारण आता थंडीचे दिवस आहे आणि बाजारामध्ये भरपूर अशी छान छान मेथी, कोवळी मेथी यायला लागलेली आहे। तर बघा, इथे मी एकदम कोवळे देठ घेतलेले आहे। खूप असे जून झालेले देठ घ्यायचे नाही, पानं आणि कोवळा भाग घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची आहे। तर इथे आपली मेथी कट करून झालेली आहे। आता मोजून घेतली तर ही बरोबर 1.5 कप इथे मेथी आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। आता वडीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 5 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल। आता तेल चांगलं गरम झालं की आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीचं वाटण तयार करायचं म्हणजे वडी सुद्धा आपली छान लागते। आता हे आपण 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटे आपण परतून घेतलेलं आहे। लसूण, मिरची, आलं, जिरं। आता त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला ही भाजी। ही भाजी सुद्धा आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटे फक्त परतून घ्यायची आहे। तर बघा, 2 मिनिटं आपण परतून घेतलेली आणि यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे। मऊ होईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये पटकन अशी ही परतून होते आणि छान अशी सॉफ्ट होते। तर बघा, एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आपल्याला वडीसाठी मिश्रण बनवून घ्यायचं आहे। इथं मोठं बाउल घेतलेलं आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला 1 कप डाळीचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे इथे तांदळाचं पीठ। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी पाव कप दही घेतलेलं आहे। आता हे दही आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे। आता 1 कप आपण बेसन पीठ घेतलेलं, त्यासाठी आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे, पण ते थोडं थोडं करून घालायचं आहे। आधी 1 कप पाणी आपण घालणार आहे आणि नंतर आपण दुसरा कप वापरणार आहे। आपल्याला पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे। 1 कप पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता अजून यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। 1 कप बेसन पिठासाठी आपल्याला 2 कप इथे पाणी घालायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जी भाजी परतून घेतली ती भाजी आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे। बघा, सगळी भाजी यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आता इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। ज्यावेळेस आपल्याला वडी बनवायची त्यावेळेस कढई शक्यतो नॉनस्टिकची घ्या, म्हणजे मिश्रण हे तळाला चिकटत नाही। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं तेल आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण सगळं यामध्ये मिक्स करायचं आहे। ज्या बाउलमध्ये आपण मिश्रण तयार केलं
त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पूर्णपणे ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. तळापासून ढवळत राहायचं आहे. त्यामुळे काय होतं, खाली चिकटणार नाही, करपणार नाही. बघा अशा पद्धतीने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. अतिशय सुंदर अशा ह्या वड्या तयार होतात. चवीला तर अप्रतिम लागतात. यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ अशा खुसखुशीत लागतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपण थालीपीठ करतो किंवा थेपले करतो, पराठा करतो, पण अशा पद्धतीच्या आपण वड्या कधी बनवत नाही. तर ह्या सोप्या पद्धतीच्या वड्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. मुलांनासुद्धा कळणार नाही की हे कशाच्या वड्या आहे. तर इथे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला 10 मिनिटे लागलेली आहे. पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आता इथे मी ट्रे घेतलेला आहे आणि ट्रेला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही एखादं ताट किंवा छोटा तुमच्याकडे गोल डिश असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता. आता हे मिश्रण सगळं आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं. तर बघा हे मिश्रण आपण पूर्णपणे प्लेन करून घेतलेलं आहे, थापून घेतलेलं आहे. आता यावरती घालायचं आहे आपल्याला भरपूर सारे तीळ घालायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही किचन ओट्यावर सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण सेट करून घेऊ शकता. बघा पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे. आता आपण हे थंड करून घेऊ. तर इथे आपलं वडीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि कडा अशा पटकन मोकळ्या होतात. खूप काही वेळ लागत नाही. थंड झाल्यानंतर त्या आपोआप सुटल्या जातात. तुम्ही इथे बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अशा सुद्धा कट करू शकता. बघा एकदम असे हे मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे पलटवून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे. बघा अतिशय सुंदर अशा कट होतात ते. आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल किंवा बड्डे पार्टी असेल, तुम्हाला काही स्टार्टर म्हणून बनवायचं असेल तर अशी वडी तुम्ही नक्की बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. सगळे विचारतील तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही ही वडी बनवली आहे. आता आपण अशा उभ्यासुद्धा कट करून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी कट झालेली आहे. आता सगळ्या वड्या अशाच आपण कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक एक वडी सोडून घेणार आहे. आता कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण सोडून घेऊ. आता तेलात बसतील तेवढ्या आपण कढईमध्ये सोडून घेतलेले आहे. आता ह्या वड्या आपल्याला मीडियम गॅसवर खमंग अशा तळून घ्यायच्या आहे. 1-2 मिनिटानंतर फक्त आपल्याला पलटवून घ्यायच्या आहे. आता पाहिजे तेवढ्या तुम्ही वड्या तळून घेऊ शकता आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस तुम्ही खाऊ शकता. पाहिजे तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता. तर इथे बघू शकता खमंग खरपूस अशी आपली वडी तळून तयार झालेली आहे. अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊ. इथे आपल्या मेथीच्या वड्या तळून खाण्यासाठी तयार झालेल्या आहे. अतिशय सुंदर आणि तुम्ही इथे बघू शकता वरून एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि आतून एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहे.
तर अशा ह्या सोप्या पद्धतीच्या आणि सीझनमध्ये भरपूर अशी मेथी भेटते आणि ती आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीच्या वड्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.